जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये आज मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे। या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे। 160 एकरावरती ही सभा आयोजित करण्यात आली असून 5000 स्वयंसेवकांचा ताफा मदतीसाठी सज्ज ठेवण्यात आलाय। तब्बल 2000 पोलिसांचा बंदोबस्त सभास्थळी असणार आहे। पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवार यांना दिल्यानं पुण्यामध्ये भाजपात नाराजीचा सूर होता। त्यावरती चंद्रकांत पाटलांनी मौन सोडलं। पालकमंत्रीपद गेलं म्हणून नाराज होण्याचं कारण नाही, मोठ्या कामासाठी केलेली ही एक छोटीशी तडजोड आहे असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं। नाराज न होता निवडणुकीच्या कामाला लागा अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावरती येत आहेत आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या मुंबईत होणाऱ्या 141व्या सत्राचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। जिओ वर्ल्ड सेंटर इथे या सत्राचं आयोजन करण्यात आलंय। 40 वर्षांनंतर भारतात ऑलिम्पिक समितीची बैठक होतीये। वर्धा जिल्ह्यामध्ये सोयाबीन नुकसानीच्या पंचनाम्याला सुरुवात झाली आहे। हे पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत। त्यामुळे 5 ते 6 दिवसात पंचनामे पूर्ण होऊन अहवाल सादर करणं अपेक्षित आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकाला अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय। समुद्रपूर तालुक्यातील गिरडच्या भनगापूर शिवारामध्ये एका संतप्त शेतकऱ्यानं सोयाबीनवरती रोटावेटर फिरवला आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीची त्वरित भरपाई देण्याची मागणी या शेतकऱ्यानं केली। हिरव्या मिरचीची बाजारातली आवक गेल्या काही दिवसांपासून कमी झाली आहे, तर दुसरीकडे हिरव्या मिरचीचा उठाव कायम आहे। सध्या हिरवी मिरची प्रति क्विंटल सरासरी 4000 रुपयांना विकली जाते आणि हिरव्या मिरचीची बाजारातील आवक पुढील काळात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता कमीच आहे। त्यामुळे या दरातली तेजी कायम राहू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत। राज्यातील बाजारात वांग्याची आवक स्थिर आहे। वाढत्या उष्णतेचा वांगी पिकाला फटका बसतोय। सध्या वांग्याला प्रति क्विंटल 2500 ते 3500 रुपयांचा भाव मिळतोय। वांगी आवक आणखी काही काळ स्थिर राहू शकते, त्यामुळे दर सुद्धा टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत। राज्यातील बाजारामध्ये कांद्याला सध्या 1700 ते 2300 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतोय आणि पुढील काळामध्ये कांदा आवक कमी होऊन भाव सुधारू शकतात असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। देशातील बाजारात सध्या सोयाबीनचे भाव दबावात असले। सोयाबीनची भाव पातळी सध्या 5000 रुपयांपेक्षा कमीच आहे आणि काही दिवसात सोयाबीन भाव स्थिरावतील असा अंदाज अभ्यासकांचा आहे। कापसाच्या भावात सध्या काहीसे चढउतार सुरू आहेत। बाजार समित्यांमधील कापसाचे भाव 6300 ते 7300 रुपयांच्या दरम्यान आहेत। कापसाचे भाव पुढील काही दिवसांमध्ये पूर्वपदावरती येतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला। पिंपरी चिंचवडमध्ये सोयाबीन काढणी आणि मळणीच्या कामांना वेग आलाय। दिवाळीपूर्वी पीक बाजारात आणण्याची लगबग करताना शेतकरी दिसून आले, त्यामुळे बाजारामध्ये हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली। भिगारी आणि नवीन पनवेल या भागामध्ये 2 ठिकाणी जलवाहिनी फुटली, त्यामुळे दुरुस्ती कामामुळे गेल्या 3 दिवसांपासून सिडको क्षेत्राचा पाणीपुरवठा रडतखडत सुरू असतानाच आता आणखी 6 तास पाणीपुरवठा खंडित करण्याची वेळ पाणीपुरवठा यंत्रणांवरती ओढावली आहे। लासलगाव विंचूरसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक द्राक्ष बागा या उंटअळीच्या विळख्यात सापडल्यात। महागड्या औषधांची फवारणी करून देखील अळीचा प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडलेत। मनमाड लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमधील कांद्याच्या दरात सुधारणा झाली आहे। कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 2500 रुपये भाव मिळत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे। धुळे जिल्ह्यामध्ये कांद्याला मिळणाऱ्या कमी भावामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज 7 ते 8000 क्विंटल कांद्याची आवक होत असून सध्या कांद्याला प्रति क्विंटल 800 ते 2200 रुपयांपर्यंत भाव मिळतोय। नांदेड जिल्ह्यामध्ये यंदा ज्वारीच्या पेऱ्यामध्ये मोठी घट झाली आहे। सध्या ज्वारीला 5000 रुपये क्विंटल दर मिळतोय, मात्र उत्पादनात घट झाल्यानं ज्वारीच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। ठाणे मेट्रो कारशेडच्या खर्चामध्ये 200 कोटींची वाढ झाली असून या कामासाठी 905 कोटी रुपयांच्या अवाढव्य अशा ठेक्यास MMRDAनं नुकतीच मंजुरी दिली। मूळ निविदा रकमेपेक्षा 200 कोटी रुपयांनी जास्त म्हणजेच 24% अधिक रकमेचे हे कंत्राट वादात सापडण्याची चिन्ह आहेत, तर प्राधिकरणानं मात्र या प्रकरणाचं खापर थेट सल्लागार कंपनीवरती फोडलंय। अभियांत्रिकी कामं देखील देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवरती रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे। या दरम्यान लोकल आणि अन्य रेल्वे गाड्या विलंबानं धावतील, तर काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत। हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मुख्य मार्गिका आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे।
नवरात्रोत्सवादरम्यान रात्री उशिरापर्यंत मुंबईकरांना मेट्रोची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत निर्णय जाहीर केलाय. तसंच नवरात्रोत्सवादरम्यान मेट्रो 2A आणि मेट्रो 7 या मार्गिकांवरती अतिरिक्त 14 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे शेवटची मेट्रो रात्री 10:30 ऐवजी 12:30 वाजता सोडण्यात येणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाला सोडतीसाठी ठाण्यातील माजिवडा येथील 312 घरं उपलब्ध होणार होती. मात्र आता ही घरं सोडतीमध्ये न घेता ती प्राप्तिकर विभागाला विकण्यात येणार आहेत. या मोबदल्यात कोकण मंडळाला 254 कोटी रुपये महसूल मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. जळगावातील एरंडोल तालुक्यातील अंतुर्ली खुर्द इथल्या उपसरपंचाला लाकडी दांडक्यानं मारहाण केल्याची घटना घडली. मुख्य वीज तारांवरती आकडे टाकून वीज चोरी करण्यास विरोध केल्यानं ही मारहाण करण्यात आली असून 3 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. वर्धा जिल्ह्यातील 17 सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आलं आणि 6 महिने ते 1 वर्षाच्या कालावधीकरता या गुन्हेगारांना तडीपार करण्यात आलं होतं. तर जिल्ह्यातील गुन्हेगारांचं समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशानं पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या आदेशावरून 17 सराईत गुन्हेगारांना वर्धा जिल्ह्यातून 6 महिने ते 1 वर्षाकरता तडीपार करण्यात आलंय. वर्ध्याच्या सेलू इथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनं आंदोलन केलं. कंत्राटी नोकर भरतीचा GR रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांच्या नेतृत्वाखाली शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावरती उतरत तहसील कार्यालयावरती धडक दिली आणि तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन दिलं. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.